आषाढी एकादशीचा सोहळा आज पंढरपुरात साजरा होतो आणि अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर अशा जयघोषात पंढरपुरी नगरी दुमदुमली आहे। विठ्ठल नामाच्या गजरात आणि लाखो भक्तांच्या उपस्थितीत पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली आहे। यावर्षी मानाचे वारकरी म्हणून बाबासाहेब माधव माने आणि प्रभावती बाबासाहेब माने यांना महापूजेचा मान मिळालेला आहे। आषाढी एकादशी निमित्त आज मध्यरात्री 3:05 वाजताच्या सुमारास पारंपरिक पूजा संपन्न झाली आहे। या पूजेदरम्यान विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आणलेला खास पोशाख विठ्ठलाला परिधान करण्यात आला। यानंतर विठ्ठलाची आणि रुक्मिणी मातेची आरतीही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाली। विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांची पूजा सुरू असतानाही सर्वसामान्य भाविकांसाठी मुखदर्शनाची रांग सुरू होती। त्यासोबतच VIP दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आलेलं होतं। यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे। आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पांडुरंग हे सर्वसामान्याचं दैवत आहे। महाराष्ट्रातला सामान्य माणूस विठ्ठलामध्ये आस्था ठेवतो, त्यांच्याकडनं प्रेरणा घेतो आणि किती कष्ट आले तरी त्या कष्टांचा सामना करतो आणि म्हणूनच इथे आलं की एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा ही प्राप्त होत असते। ही आषाढीची पूजा आहे, ही खरीपाच्या हंगामात होत असते आणि खरीपाचा हंगाम चांगला झाला तर राज्यात शेतकरीही सुखी होतात आणि राज्यही सुखी होतं। आणि म्हणून मी सातत्याने हीच मागणी पांडुरंगांना करतो की राज्यामध्ये चांगला पाऊस व्हावा आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, शेती चांगली पिकावी आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आनंद यावा अशी मागणी असते। सोबत पांडुरंगानं हाही आशीर्वाद मागितला आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आमच्या देशाच्या तरुणाईकरता एक नवीन अध्याय सुरू केलेला आहे आणि या तरुणाईला दिशा देण्याकरता, त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता मोदीजी हा जो नवीन अध्याय लिहितायत त्यातही त्यांना आशीर्वाद पांडुरंगाने द्यावा अशा प्रकारची त्यांच्या चरणी प्रार्थना आहे। तर हा सगळा सोहळा नेमका कसा सुरू आहे ते थेट पंढरपूरमध्ये आपण जाणार आहोत। पंढरपूरमध्ये माझे सहकारी सुमित सोनवणे आपल्यासोबत थेट जोडले जाणार आहेत। आपण त्यांच्याकडूनच अधिक माहिती घेणार आहोत, कारण या सगळ्या परिसरामध्ये म्हणजे पंढरपूरमध्ये नेमकं काय काय घडतंय हे इथे बसून आम्ही तुम्हाला दाखवत आहोतच, पण तिथल्या लोकांना किंवा तिथे गेलेल्या भाविकांना नेमकं काय वाटतंय ते थेट जाणून घेणार आहोत सुमितकडून। सुमित, खरंच पंढरपूर शहरामध्ये अक्षरशः भक्तिमय महासागर उसळलेला दिसतोय। कारण अलोट गर्दी जी आहे ते पंढरीमध्ये दिसते। पंढरी अख्खी दुमदुमून गेलेली आहे, अवघी पंढरी दुमदुमून गेलेली आहे। टाळ, मृदुंग आणि त्याचा गजर जो आहे तो संपूर्ण पंढरीमध्ये पाहायला मिळतोय। आपण जो आहे तो नगर प्रदक्षिणा या ठिकाणी आहोत आणि इथूनच वारकरी जे आहेत ते आपल्या लाडक्या विठ्ठलाचं कळस दर्शन घेऊन जातात। कळस दर्शनाला साहित्यामध्ये, संत साहित्यामध्ये अतिशय महत्त्व आहे आणि त्याचमुळे जे वारकरी जे आहेत ते अनेक वेगवेगळ्या राज्याच्या भागातून आलेल्या, देशभरातून आलेले भाविक आहेत, भक्त आहेत, ते जे आहे येत असतात आणि इथं दर्शन घेत असतात आणि तिथून पुढे हे सगळे जे वारकरी आहेत ते पुढे जात असतात। सुरुवातीला दिंड्या येतात, दिंड्या चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि तिथून पुढं बाहेर पडतात। आपल्या समोर जर पाहिलं तर संत सोपान काकांचा नगरखाना आहे, नगर गाडी आहे। अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोक ज्ञानेश्वर माऊली सांगतात की भक्ती, प्रेम आणि सदाचार यांच्या मार्गाने संपूर्ण जग आनंदानं भरून गेलेलं आहे। आणि हाच सोहळा सगळा जो पंढरपुरात भरतो किंवा आपल्या लाडक्या विठुरायाला पाहण्यासाठी कित्येक दिवस, कित्येक मैल चालत प्रवास करून हा वारकरी जेव्हा पंढरपुरात पोहोचतो तेव्हा
लाडक्या विठुरायाचं हे रूप डोळ्यात साठवून घेण्यासाठी आसुसलेले डोळे शांत होतात. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल. नामदेव महाराज सांगतायत की भक्तीसाठी विठ्ठलच सर्व काही आहे. तीर्थ, क्षेत्र, देव आणि पूजा यांचं अंतिम स्वरूप म्हणजे विठ्ठल. त्यामुळेच या आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी, त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी अवघ्या देशातला त्याचा भक्त चालत प्रवास करतो. एकदा का शेतीची सगळी कामं उरकली की त्यानंतर मग देवाची आस लागलेली असते आणि विठ्ठलाची आस, त्याच्या भेटीची आस, आणि ती पूर्ण करण्यासाठीच हा विठ्ठलाचा भक्तगण सगळा पंढरपुरात लोटलाय. तर आषाढी वारीनिमित्त यंदा पंढरपूरमध्ये भाविकांची विक्रमी गर्दी पाहायला मिळते आणि चंद्रभागा नदीकाठ, विठ्ठल मंदिर परिसर आणि संपूर्ण नगर प्रदक्षिणा मार्ग वारकऱ्यांच्या अथांग जनसागरानं फुलून गेलेला आहे. माऊली माऊली आणि पांडुरंग हरीच्या अखंड गजरानं पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे. ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य वारकरी भक्तीचा विराट सोहळा आणि पंढरपूरच्या आध्यात्मिक वैभवाची भव्यता अधोरेखित करतोय.